गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि म्हणजेच आखाडी. तर आज आखाडीला पाऊस असतो ना, तर आज पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. आखाडीचा जो सण असते ना, तो म्हणजे इतका पाऊस असते, पावसाची झड लागते असं म्हटलं जाते. तर मला आठवते लहानपणी माझ्या आईनं माझ्या आईच्या घरी ना बोनं करते. ज्वारीचं जे बोन असते ना, कोणाकडे कोवळी असते, कोणाकडे बोन असते. तर बोनं घेऊन, बोनाचा जो प्रसाद घेऊन आम्ही पावसात छत्री घेऊन मी जायची आत्याच्या घराकडे आणि सगळ्यांना असं म्हणजे वाटप करायचं, छत्री घेऊन प्रसाद वाटायचो. तर आणि मग आईच्या मंदिरात जात होतो, तर तिथे सुद्धा छत्री घेऊन जात होतो आणि पाऊस खूप जोरदार पाऊस राहायचा, असं आठवते नाही का लहानपण. तर आता सुद्धा पाऊस सुरू झालेला आहे. शानूला आज सुट्टी नव्हती, शानूची आज शाळा आणि पेपरसुद्धा आहे तिचा. तर शानू गेलेली आहे शाळेत आणि हे गेलेले आहे वर्धेला पेशंट रेफरसाठी. सणाचा स्वयंपाक जो आहे तो तर संध्याकाळी आहे, पण आताच आमचं जेवण व्हायचं आहे. तर मी आता जास्त काही करत बसलेली नाही आहे. मस्त काल बेसन केलेलं होतं रात्री, तर तेच होतं, तर त्याचेच पराठे करून घेते मी आता आणि मग थोड्याच वेळात स्वयंपाकाला सुरुवात करून देते. आणि एक काम करायचं आहे, वड्यासाठी मुगाची डाळ भिजत घालायची आहे, ते घालून देते आणि पुरणसुद्धा मांडून देते. मोजून एका वाटीचं पुरण करते, कारण की पुरण कोणी खात नाही, एक पोळीच्या वर कोणी खात नाही त्याच्यामुळे. आणि शानू आहे खाणारी, थोडंसं जास्त टाकून देते बस, कारण की तसंच राहते मग. आणि मला मेन म्हणजे तूप बनवायचं आहे आज. तूप पुरणाच्या पोळीसोबत तूप पाहिजे आणि साईज थोडीफार जमा झालेली आहे आपली, तर तूप काढून घेते पुन्हा. थोडंसे यामध्ये तांदूळ टाकायचे आहे, ते पण धुवून घेते छान स्वच्छ. तर मंडळी आता थोडा करत स्वयंपाक आपला जो आहे तो चालू करून दिलेला आहे. सर्वात आधी पुरण लावून दिलं, कारण की पुरणाला खूप वेळ लागतो आणि ते कसं लवकरात लवकर झालं म्हणजे टेन्शन राहत नाही आणि बनवून तयार असलं की त्याच्या पोळ्यासुद्धा छान होतात. तर इथे पुरण लावून दिलेलं आहे. त्याच्यानंतर मुगाची डाळ जी आहे ते भिजत घालत ठेवलेली आहे वडे करायसाठी. आणि त्यानंतर मग मला काढायचं होतं फ्रेश तूप, जे घरी साय जमा झालेली होती ना, तर त्याला बरेच दिवस झाले होते. पण थोडंसं मी वास घेऊन बघितला, पण वास काही येत नव्हता, असा बेकार वास काही येत नव्हता. मग मी याचं तूप काढून घेतलं आणि खरंच छान झालं तूप. आणि तूप काढायची ना एक हे आहे, म्हणजे त्याच्यासाठी वेदरसुद्धा व्यवस्थित पाहिजे. आता ऊन वगैरे काहीच नव्हते, त्यामुळे जे मी कोमट पाणी टाकलं होतं ना, तर ते टाकल्याबरोबर असं म्हणजे बटरी फॉर्ममध्ये झालं होतं, म्हणजे असं पूर्ण एक जीव झालं होतं. असं वर जो गोळा येत असतो ना नेहमी, तर ते काही येत नव्हता. मग मी काय केलं, त्यामध्ये बर्फाचे तुकडे एक 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 करत टाकले आणि आपोआप तो गोळा जो आहे तो वर आला. आणि ऊन जर असली ना, तर त्याला थोडंसं कोमट पाणी जरी टाकलं ना तरी होऊन जातं. काही दुसरं बर्फ वगैरे काहीच टाकायचं काम राहत नाही आणि असं केलं ना तर भांडीसुद्धा जास्त निघत नाही. तर आता हा जो लोण्याचा गोळा आहे ना, 2-3 पाण्याने धुवून घेतला. त्यानंतर हे जे आहे आता नंतर करणार मी बाकीचं, कारण की यांना पहिले देऊन देते जेवण करायला. आणि पराठ्याचं फक्त भिजवून ठेवलेला आहे, व्हायचे आहे पराठे, आज पराठेच बनवणार आहे. तर बेसन होतं काल रात्रीचं, त्याचेच पराठे इथे करत आहे मी. शानूलासुद्धा हेच दिलेलं आहे डब्यामध्ये. आणि मला कांद्याचे पराठे पाहिजे, तर त्यासाठी कांदा वरून टाकत असते मी, तर म्हणून मग इथे कांदा चिरून मागत आहे यांना. आणि जे आपण लोणी काढून ठेवलेलं ना, त्याच्यामध्ये थंडगार पाणी असं टाकून ठेवून दिलं, जेणेकरून ते कडक येणार आणि मग व्यवस्थित धुवून मग मी त्याचं तूप तयार करून घेणार. आणि आमचं ना इथे बोलणं चालू होतं, कारण की आज ना खूप मोठा मॅटर झाला होता, तर ते काही आता मी तुमच्यासोबत शेअर करत नाही. तर तेच आमचं इथे बोलणं चालू होतं आणि त्याचं जे एक सोल्युशन काढायचं होतं ते सुद्धा निघालेलं होतं. आणि यांना मी सांगितलेलं होतं की बिया घेऊन या म्हणून मार्केटमधून, तुम्ही वर्धेला जाल तर. पण ते काही त्यांनी आणलेलं नव्हतं, म्हणूनच मला थोडासा राग आलेला होता. पण आता जाऊ द्या, काही करू शकत नाही, काही विषय नाही आहे. तर इथे मी आता हे जे आपण तूप काढून ठेवलेलं होतं ना लोणी, तर ते छान असं स्वच्छ असं धुवून घेणार अजून 2-3 पाण्यानी. आणि मग ह्याला मस्त असं
तूप तापवायसाठी ठेवून देते. आणि ही लोणी जे आहे ना थोडंसं व्यवस्थित धुवून घेतलं म्हणजे त्याचा बेकार वास येत नाही. नाहीतर खूप जण म्हणतात की तुपाचा बेकार वास येत आहे. तर लोणी छान व्यवस्थित धुवून घेतलं ना तर तुपाचा वास नाही, छान असा सुगंध येत असतो. तर हे आता आपलं जे आहे ते तपत आहे आणि कामापुरतं निघालेलं आहे तूप, जेणेकरून आम्ही पुरणाच्या पोळीसोबत मस्त खाऊ शकू असं. तर इथे आता घेतलेलं आहे मी जेवण करायला. आणि आज उपवास वगैरे मी काही केला नाही, कारण की मला त्या दिवशीचाच उपवास खूप जास्त जड गेला आणि मला खूप जास्त जड गेला होती. झालेलं आहे जेवण करून. आणि आता मी हे जे आपण तूप काढलेलं होतं ना, तर त्याचं जे ताक निघालेलं आहे, तर हे मी ताक टाकून देते गोडनिंबाच्या झाडाला, म्हणजेच कढीपत्त्याच्या झाडाला. कारण की हे कढीपत्त्याच्या झाडासाठी फार चांगलं असते ताक, दही किंवा असं, म्हणजे ताक तर फारच चांगलं असते. तर ते टाकून देते मी झाडाला. आले हे, अरे तुझ्यासाठी नाही आहे. या ज्या रेषा दिसत आहे ना, याच्यात पण काल आम्ही बी टाकून दिलेलं गवाराचं आणि त्याच्यात त्याला भेंडीचं. गवाराचं इथं पडू नये एक हाडा हात. हट 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 हट. तर बाहेर एक फूल होतं झाडाला लागून, तर देवाला वाहून देते, कृष्णदेवाला वाहते. तर पुरण शिजून तयार झालेला आहे. हे बघू शकता, छान असं पुरण शिजून तयार झालेलं आहे. आता यामध्ये टाकणार जेवढं मी पुरणासाठी डाळ घेते ना, त्याच्या थोडंसं कमी साखर टाकणार. चला, कारण काय आहे ना, यांना जास्त गोड पुरणपोळी आवडत नाही आणि मला पण नाही आवडत, आणि जास्त गोड खाणं पण चांगलं नाहीच आहे. तर ते जास्त जर गोड झालं ना तोंडात फिरते, म्हणून मग थोडीशी साखर जी आहे ती कमी टाकत असते मी, नाहीतर सारख्याला सारखं असं टाकतात पुरणाचं. बघू शकता, आपण वाटीभर थोडीशी जास्त डाळ घेतलेली आहे, तर एवढं आता वाटीभर साखर जाणार यामध्ये. आणि हे मिक्स करून पुन्हा ठेवून देते गॅसवर, म्हणजे हे पुरण जे आहे ते पाक असल्या जाते छान मस्त. डन. आता हे पुरण पाकासत राहते, तोपर्यंत मी भांडी घासून घेते आणि थोडं करत पूर्ण स्वयंपाक जो आहे तो आपल्या 6 वाजेपर्यंत तयार करते. तर यांनी जे भाजीचं आणलेलं होतं ते मी आता लगेचच्या लगेच साफ करून घेते, कारण की पावसाळ्यात भाजीचं असं एका पॉलिथिनमध्ये पूर्ण ठेवणं चुकीचंच आहे. कारण की आता कसं पावसाळ्यामध्ये पाणी वगैरे लागून राहते आणि त्यामुळे काय होते ना, भाजीपाला जो असते सांबार झालं किंवा काही असं ना लवकर बेकार होऊन जाते. आणि आजचा सांबार जो आहे तो खूप जास्त बेकार होता. मग मी याला छान स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतला, साफ करून घेतला आणि त्यानंतर याला पंख्याच्या हवेमध्ये सोकत घालून ठेवला. भाजीचं साफ करेपर्यंत इकडे पुरण जे आहे ते पूर्ण पाकासून गेलेलं होतं. मग त्यानंतर याला ना चाळणीने असं हे करून घेतलं, म्हणजे एकजीव झालं ते असं चाळून घेतल्यासारखं घेतलं चमच्यानी, असं प्रेशर देऊ आणि ते छान असं चोपडगीर असं पुरण आपलं तयार झालेलं होतं. त्यामध्ये आता फक्त विलायची वगैरे टाकायची होती. विलायची, पुन्हा जायफळने एक वेगळाच काही फ्लेवर येतो पुरणाला आणि खूप छान टेस्टी लागते. खूप जण यामध्ये काय म्हणते त्याला खवा वगैरे टाकते, पण आता मी काही ते टाकलेलं नाही आहे. आणि अशी पुरणाची पोळी खूप छान लागते. तर इथे आता हे जायफळ वगैरे टाकून घेणार आणि आता याला पुन्हा परत तुपामध्ये वगैरे शिजवायची, पाकासू द्यायची काही गरज नाही, कारण डाळ साखर टाकूनच पाकासू दिलेला आहे. छान मस्त तयार झालेलं आहे आपलं पुरण. आणि इकडे शानूसुद्धा आलेली आहे शाळेतून, आणि आता हिचं थोडंसं मी करून देणार आणि त्यानंतर मग माझ्या स्वयंपाकाला लागणार. कसा गेला तुमचा पेपर? शनिवारी शाळेतून पुरण झालेलं आहे आपलं, आणि आता बाकीच्या स्वयंपाकाला लागून जाते मी, नंतर मग वेळच होतो. इलायची पण आणली, दूध कमी आणलं. एवढे दूध नाही आहे, एवढी दूध नाही आहे. तर मंडळी, झालेला आहे पूर्ण स्वयंपाक आणि आता 6:30 6:15 म्हणजे 6 वाजून 10 मिनटं झालेले आहे. आता पटकन मी झाडझूड तर करून घेतली,
झाडझूड वगैरे सर्व करून झालेली आहे. पटकन आता मी हातपाय धुते, फ्रेश होते आणि त्याच्यानंतर मग आपलं नैवेद्याचं ताट काढते आणि कशी पूजा करते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. प्रत्येकाकडची आजची पूजा वेगवेगळी असते. आज तर आईच्या मंदिरात कोवळी भाताचं बोनं घेऊन जाते, दही भाताचं बोनं घेऊन जाते. तर आता इथं तर नेऊ शकत नाही, तर असं आहे. चला मग आज पूजा कशी करते तर ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि माझ्या जिभेच्या शेंड्याला फोडा आलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा उच्चार जो आहे तो व्यवस्थित निघत नाही आहे, तर थोडं ॲडजस्ट करून घ्याल. चला, नाहीतर तुम्हाला वाटेल की ही अशी का बोलत आहे आज, म्हणून थोडीशी जीभ अशी जड आल्यासारखी झाली आहे. चला, भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. आणि हो, आजच्या माझ्या अवताराकडे काही जाऊ नका तुम्ही, कारण केस धुतले तेव्हापासून एक कंगवासुद्धा मारलेला नाही आहे, कामातच आहे सकाळपासून. तर इथे दिवाबत्तीची वेळ झालेली होती, दिवा वगैरे लावून घेतला. आणि आजकाल ना काय होते, पावसामुळे ना हे दिवे पण जास्त वेळ राहत नाही आणि एवढा जास्त पाऊस येतो, असा हवा वगैरे भरपूर राहते ना, तर पाऊस पूर्ण असा आतमध्ये येतो आणि दिवे विझून जातात. तर इथे आता दिवाबत्ती करून झाली, त्याच्यानंतर मग मी इथे नैवेद्याचं ताट काढून घेत आहे. आणि यामध्येच जे आपण पुरी वडा दिवा जो आहे ना ते याच्यातच ठेवणार. आणि मोठं असं ताट आहे ना, तर याच्यामध्येच सर्व व्यवस्थित येऊन जाते. तर इथे छान मस्त सर्व आलूची भाजी, कढी, वरण, भात, पुरणाची पोळी आणि वडे, त्याच्यावर काय म्हणते त्याला, दिवे आणि भजे, पापड, हे सगळं एका ताटामध्ये छान मस्त असं वाढून घेतलेलं आहे. आणि आज आमच्याकडे ना पुरणच असते, कारण की आखाडीचा जो सण आहे ना, तर तो पहिला सण असतो, तर म्हणून मग इथे पुरणाची पोळी असते. आणि पहिले ना पुरणाची पोळीच केल्या जात होती आणि सगळेजण, मला बहुतेक जणांच्या घरी पुरणाची पोळीच करत असणार असं वाटते, कारण पुरणाच्या पोळीसोबत इकडल्या लोकांचं काही वेगळंच काही नातं आहे. आणि पुरणपोळी म्हटलं की सणाला जास्त करून पुरणाची पोळी असतेच आमच्याकडे. तर असं आहे. मग मंडळी, आता हे दिवे वगैरे सगळे तयार करून झालेलं आहे. आता हे आलेले आहे, यांना फ्रेश वगैरे झाले की मग मी आता पूजेला सुरुवात करून देणार. तर इथे ना सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घेतली, म्हणजे पानाचा विडा जो आहे तर ते त्याची पूजा करून घेतली. त्यानंतर मग एक ओलं नारळ असते ना, तर ते ठेवत असते. आणि त्यानंतर जे आपण दिवे केलेले आहे ना कणकीचे, तर ते लावून घेणार. आणि त्यानंतर मग आरती करून घेणार. आणि मग त्यानंतर याची हे जे आपण ताटात वाढलेलं आहे ना, तर हे सगळा याचा म्हणजे एक प्रकारे काला केला जात असतो. तर हे जे सर्व आहे ना एकत्र करून सगळं असं मिक्स करून काला बनवला जातो, त्याला म्हणते कोवळी. आणि माझ्या आईच्याकडे तर ज्वारीचं बोनं असते, ते सवा पायली असं काहीतरी त्याचं हे असते. प्रत्येकाकडली आपापली पूजा वेगवेगळी असते. तर माझ्या माहेरी तसं आहे आणि सासरी असं आहे. आणि तुमच्याकडे आज गोड काय केलेलं आहे, काय केलं होतं तुम्ही, तर ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगाल. आणि आता आरती वगैरे करून घेतली आम्ही.
आणि जो कोळी बनवलेली होती ना त्याचे असे लाडू करून घेतले आणि आम्ही घेतलेले आहे आता खायला. आणि हा जो प्रसाद आहे ना हा मी सांगते असा प्रसाद आहे की खरंच म्हणजे याची टेस्ट वेगळीच काही असते आणि इतकं खावंसं वाटते ना तर खूपच छान. तुमच्याकडे पण असंच कोळी बोनं केल्या जाते का आणि कोणाकोणाला आवडते हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. चला मी आता मस्तपैकी खाऊन घेते. तर मंडळी आता आम्ही चाललेलो आहोत शानूला आणायसाठी आणि तिकडूनच स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊन येऊ. आज गुरुपौर्णिमा आहे तर Lock केलं दर्शन का? घेऊन हो आहे म्हणजे गुरुपौर्णिमा आहे तर आज दर्शन घेऊन येऊ. अच्छा तर मंडळी मस्त इथे भजन वगैरे चालू होतं आणि बहुतेक मला वाटते पालखी निघालेली होती. तर छान मी इथे दर्शन वगैरे करून घेतलं. दर्शन वगैरे करून घरी गेली आणि गेल्या गेल्यानं दिसलं की गाय आतमध्ये गेलेली आहे आणि आपण एवढे झाडं लावून ठेवलेले सगळे वाया जाईल म्हणून या गाईला पहिले हाकललं आणि त्या नादामध्ये व्हिडिओ काही केलेला नाही. पहिले त्या गाईला कॅम्पसच्या बाहेर काढलं आणि मग घरी जाऊन निवांत जेवण केलं. चला मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. बाय बाय.